हाय फ्रेंड्स, आज आपण या व्हिडिओमध्ये स्टँडर्ड 10th सब्जेक्ट मॅथमॅटिक्स पार्ट 2 चॅप्टर 4 जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन्स आणि या चॅप्टरमधील प्रॅक्टिस सेट 4.1 सॉल्व करणार आहोत. सो विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रॅक्टिस सेट 4.1 दोन व्हिडिओमध्ये सॉल्व करणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण एक्झाम्पल 1 अँड 3 सॉल्व करणार आहोत. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण एक्झाम्पल 2 अँड 4 सॉल्व करणार आहोत. सो विद्यार्थी मित्रांनो, या प्रॅक्टिस सेटमध्ये मीन्स प्रॅक्टिस सेट 4.1 मध्ये आपण हाऊ टू कन्स्ट्रक्ट सिमिलर ट्रायंगल किंवा कन्स्ट्रक्शन ऑफ सिमिलर ट्रायंगल हा टॉपिक स्टडी करणार आहोत. सियर आपण दोन सिमिलर ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करणार आहोत. सियर एक्झाम्पल 1 अँड एक्झाम्पल 3 मधील देर इज अ नो कॉमन वर्टेक्स इन अ गिवन ट्रायंगल. ह्या दोन्ही ट्रायंगलमध्ये एकही वर्टेक्स कॉमन नाही. सियर ट्रायंगल ABC, ट्रायंगल LMN, देर इज नो कॉमन वर्टेक्स. ट्रायंगल RST अँड ट्रायंगल XYZ, देर इज अ नो कॉमन वर्टेक्स इन अ गिवन ट्रायंगल. सो वर्टेक्स कॉमन नसेल तर ट्रायंगल सिमिलर ट्रायंगल कन्स्ट्रक्ट कसे करतात ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. अँड वर्टेक्स कॉमन असेल, गिवन ट्रायंगलमध्ये वर्टेक्स कॉमन असेल तर सिमिलर ट्रायंगल कसे कन्स्ट्रक्ट करतात ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सियर एक्झाम्पल 2 आणि एक्झाम्पल 4 मध्ये वर्टेक्स कॉमन आहे. गिवन ट्रायंगलमध्ये वर्टेक्स कॉमन दिलेला आहे आणि वर्टेक्स कॉमन दिला असेल तर सिमिलर ट्रायंगल कन्स्ट्रक्ट कसे करतात ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. सो या व्हिडिओमध्ये आपण 4.1 मधील एक्झाम्पल 1 आणि एक्झाम्पल 3 सॉल्व करणार आहोत. सो फर्स्ट आपण एक्झाम्पल 1 सॉल्व करूया. त्या अगोदर आपण जर या चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, तसेच शेअर करा. प्रॅक्टिस सेट 4.1 एक्झाम्पल 1. ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल LMN. In triangle ABC, AB is equal to 5.5 cm, BC is equal to 6 cm, CA is equal to 4.5 cm. Construct triangle ABC and construct LMN such that BC upon MN is equal to 5/4. BC upon MN is 5/4. So आपल्याला हे दोन्ही ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करायचे आहेत. ओके, सो फॉर ट्रायंगल ABC, लेंथ ऑफ द थ्री साइड्स, हियर AB, BC, CA, लेंथ ऑफ थ्री साइड्स आर गिवन. सो देअरफॉर आपण ट्रायंगल ABC कन्स्ट्रक्ट करू शकतो. सो ट्रायंगल ABC कॅन बी कन्स्ट्रक्टेड बिकॉज आपल्याला ह्या तिन्ही साईडची लेंथ दिलेली आहे. ट्रायंगल ABCच्या तिन्ही साईडची लेंथ दिलेली आहे. या साईडवरून आपल्याला ट्रायंगल ABC कन्स्ट्रक्ट करता येईल. ओके, सो आपल्याला ट्रायंगल LMN कन्स्ट्रक्ट करण्यासाठी LMNच्या साईड्स फाइंड करणे गरजेचे आहे. सो आता आपण ट्रायंगल LMNच्या साईडची लेंथ फाइंड करूया. सो व्हॉट इज गिवन? Triangle ABC. Triangle LMN. Triangle ABC, similar triangle LMN. And we know that if two triangles are similar, then corresponding sides of similar triangles are in proportion and corresponding angles are congruent. सो या ठिकाणी आपल्या साइड्स दिलेल्या आहेत. सो करस्पॉन्डिंग साइड्स आर इन प्रपोर्शन.
सर दोन ट्रायंगल सिमिलर असतील तर त्यांच्या करस्पॉन्डिंग साईड काय असतात, प्रपोर्शन मध्ये असतात. सो देअरफॉर AB upon LM is equal to BC upon MN. BC MN. Next AC first third vertex आणि या ठिकाणी first third vertex. So AC upon LN. Reason, corresponding side of similar triangle. So here AB upon LM. AB is equal to 5.5. 5.5. LM find करायचं आहे. Next, BC is equal to 6. MN is equal to AC. AC means CA. CA is equal to 4.5. And BC upon NM. BC upon MN is equal to 5 upon 4. हा एक रेशो दिलेला आहे 5 upon 4. BC upon MN is 5 upon 4. So हा रेशो 5 upon 4 म्हणजे हे तिन्ही रेशो किती असतील, 5 upon 4च असतील. सो आपण या ठिकाणी लिहूया BC upon MN is 5 upon 4. हा एक रेशो 5 upon 4 आहे. BC upon MN is 5 upon 4. देन AC upon LM पण किती असेल, 5 upon 4 असेल. AB upon LM किती असेल, 5 upon 4 असेल. सो आपण या ठिकाणी लिहिलेलं आहे. आता हियर 5 upon 5 upon LM is equal to 6 upon MN is equal to 4 upon 5 LN is equal to 5 upon 4. सो आता आपण LM ची व्हॅल्यू फाइंड करूया. सो LM ची व्हॅल्यू फाइंड करताना हा फर्स्ट रेशो आणि हा लास्ट रेशो आपण घेणार आहोत. सो 5.5 LM is equal to 5 upon 4. आपण हे दोन रेशो घेतलेले आहेत, फर्स्ट अँड लास्ट. सो आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करून LM ची व्हॅल्यू आपण फाइंड करूया. सो 5 into LM is equal to 5 upon 5 into 4. 5 upon 5 into 4. So therefore LM is equal to 5.5 into 4 upon 5. 5 ones are 0.5 ones are into 4. The answer is LM is equal to 1.1 into 4 is 4.4. LM is equal to 4.4 centimeter. Next, second and last ratio. 6 upon MN is equal to 5 upon 4. So do cross multiplication. 5 into MN is equal to 6 into 4. So therefore MN is equal to 6 into 4, 24 upon 5. So MN is equal to 5 4s are 20. 5 4s are 20. किती रिमाइंडर आहे, 4 म्हणजे आपण यासाठी पॉईंट घेतलाय. 4च्या वरती 0 घ्या, किती झाले, 40 झाले. सो 5 8s are 4.8 सेंटीमीटर. So MN is equal to 4.8 सेंटीमीटर. नेक्स्ट आपण काय करूया, 4.5 upon LN is equal to 5 upon 4. क्रॉस मल्टीप्लाई करा. 5 into LN is equal to 4.5 into 8. So LN is equal to 4.5 into 8 upon
4.5. सो मल्टिप्लाय केला तर आन्सर किती येईल 18. 4.5 into 8 is 18/5. अदरवाइज तुम्ही 5 1 जार 5 9 जार. सो या ठिकाणी 5 1 या ठिकाणी किती 0.9 येईल. या ठिकाणी डायरेक्ट डिवाइड केला तरी हरकत नाही. सो किंवा 4.5 into 8चा मल्टिप्लाय केला तरी हरकत नाही. ओके, किती मल्टिप्लिकेशन येते 18. ओके, 45 into 8 जर मल्टिप्लाय केला तर आन्सर येईल 180. या ठिकाणी एक पॉईंट आहे म्हणजे आपण या ठिकाणी पॉईंट घेणार. सो आन्सर इज 18. जर 18ला 5 ने डिवाइड करा. 5 3 जार 15. 5 3 जार 15. रिमाइंडर किती राहिले 3. सो 3 वरती 0 घ्या 30 झाले. मग या ठिकाणी पॉईंट द्या. 5 6 जार 30. सो LN इज इक्वल टू 3.6 सेंटीमीटर. ओके, आता आपण दोन्ही ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करूया. ओके, ट्रायंगल ABC कन्स्ट्रक्ट करण्यासाठी आपल्या तिन्ही साइड्स दिलेल्या आहेत. या साइडवरून आपण ट्रायंगल ABC कन्स्ट्रक्ट करूया आणि ट्रायंगल LMNच्या आपण तिन्ही साइड फाइंड केलेल्या आहेत. या तिन्ही साइड्सवरून ट्रायंगल LMN कन्स्ट्रक्ट करूया. ओके, ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करण्यासाठी अगोदर रफ फिगर ड्रॉ करून घ्या. आपण अगोदर रफ फिगर ड्रॉ करून घेऊया. या प्रकारे आपण रफ फिगर ड्रॉ केलेले आहे. इन ट्रायंगल ABC AB इज इक्वल टू 5.5 सेंटीमीटर. BC इज इक्वल टू 6 सेंटीमीटर and AC is 4.5 centimeter. In triangle LMN, LM is equal to 4.4 centimeter. LM is equal to 4.4. MN is equal to 4.8 centimeter. LN is equal to 3.6 centimeter. That is a rough figure. Okay. नेक्स्ट आपण आता ट्रायंगल ABC कन्स्ट्रक्ट करूया. ट्रायंगल ABC कन्स्ट्रक्ट करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल सेक BC म्हणजे बेस ड्रॉ करून घ्यावा लागेल. बेस किती आहे 6 सेंटीमीटर. सो ड्रॉ BC इज इक्वल टू 6 सेंटीमीटर. 6 सेंटीमीटरचा सेगमेंट BC ड्रॉ करून घ्या. आपण या ठिकाणी सेगमेंट BC ड्रॉ करूया. आपण 6 सेंटीमीटरचा सेगमेंट BC ड्रॉ केलेला आहे. त्यानंतर AB इज इक्वल टू 5.5. 5.5 मेजर कंपास मध्ये मेजर करून घ्या. या ठिकाणी मेजर केलेला आहे सिअर 5.5. ही 5.5 मेजर केल्यानंतर कंपास स्टील पॉइंट B वर ठेवा. ओके, दिस पुट स्टील पॉइंट ऑन वर्टेक्स B आणि या प्रकारे या वरच्या साईडला एक आर्क ड्रॉ करा. ओके, डिस्टन्स किती आहे 5.5 बिकॉज AB इज इक्वल टू 5.5. नेक्स्ट या कंपास मध्ये डिस्टन्स किती घ्या 4.5 सेंटीमीटर. कंपास मध्ये आपण डिस्टन्स घेतले 4.5. आता स्टील पॉइंट वर्टेक्स C वर ठेवा आणि C वर ठेवल्यानंतर जे वरच्या बाजूला आपण आर्क ड्रॉ केलाय त्याला काय करा कट करा. हे दोन्ही आर्क ज्या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट होत आहेत तो पॉइंट आपला कोणता आहे पॉइंट A. त्यानंतर सेग AB आणि सेग AC ड्रॉ करा और पॉइंट A आणि B जॉईन करून घ्या आणि पॉइंट A आणि C जॉईन करून घ्या. या प्रकारे आपण ट्रायंगल ABC कन्स्ट्रक्ट केलेला आहे. त्यानंतर आपण ट्रायंगल LMN कन्स्ट्रक्ट करूया. सो ट्रायंगल LMN चा बेस किती आहे MN इज इक्वल टू 4.8. सो 4.8 चा एक सेग ड्रॉ करून घ्या. सेगमेंट ड्रॉ करा. आपण सेग MN ड्रॉ केलेला आहे. त्यानंतर ML इज इक्वल टू 4.4 सेग आपण साइड ML कन्स्ट्रक्ट करूया. सो ML इज इक्वल टू 4.4. डिस्टन्स मेजर करून घ्या 4.4. मी ऑलरेडी डिस्टन्स मेजर करून घेतलेला आहे. ओके, त्यानंतर हा स्टील पॉइंट वर्टेक्स M वर ठेवा.
ह्या वरच्या साईडला आर्क ड्रॉ करा. नेक्स्ट एल किती आहे 3.6. सो कंपासमध्ये 3.6 मेजर करून घ्या. मेजर केलेला आहे. आता स्टील पॉइंट वर्टेक्स एन वरती ठेवा आणि जो वरच्या बाजूला आर्क ड्रॉ केला त्याला काय करा, कट करा. हे दोन्ही आर्क ज्या पॉइंटमध्ये इंटरसेक्ट होत आहेत तो पॉइंट कोणता आहे, एल, पॉइंट ए. सो नेक्स्ट ड्रॉ एल एम अँड एल एन. ओके, तर आपण हे ड्रॉ करून घेऊया. हे दोन्ही पॉइंट एल आणि पॉइंट एम जॉईन करून घेऊ आणि पॉइंट एल आणि पॉइंट एन सुद्धा जॉईन करून घेऊया. सो आपण दोन्ही ट्रायंगल कन्स्ट्रक्ट केलेले आहेत. ओके, सो या प्रकारे आपण एक्झाम्पल फर्स्ट सॉल्व्ह केलेलं आहे. म्हणजेच काय, दोन्ही ट्रायंगल आपण कन्स्ट्रक्ट केलेले आहेत. सो यानंतर आपण एक्झाम्पल थर्ड सॉल्व्ह करणार आहोत. एक्झाम्पल थर्ड, triangle RST, similar triangle XYZ. In triangle RST, RS is equal to 4.5 centimeter, angle RST is equal to 40 degree, ST is equal to 5.7 centimeter. Construct triangle RST and triangle XYZ such that RS upon XY is equal to 3/5. आपल्याला हे दोन्ही ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करायचे आहेत. आपण ट्रायंगल RST कन्स्ट्रक्ट करू शकतो कारण का ट्रायंगल RSTच्या आपल्या दोन साइड्स आणि एक अँगलचे मेजरमेंट दिलेलं आहे. अँगल XYZ कन्स्ट्रक्ट करण्यासाठी आपल्याला ह्या ट्रायंगलच्या दोन साइड आणि एक अँगल या माहितीवरून आपण फाइंड करूया. ओके, सो व्हॉट इज गिवन, ट्रायंगल RST, similar triangle XYZ, similar triangle XYZ. Okay, so we know that if two triangles are similar, then corresponding sides of similar triangles are in proportion, and corresponding angles are congruent. Angles कसे असतात, congruent असतात आणि करस्पॉन्डिंग साइड्स प्रपोर्शन मध्ये असतात. ओके, सो देअरफॉर या ठिकाणी कोणता अँगल दिलाय, अँगल एस. सो अँगल एस कॉन्ग्रंट अँगल वाय, corresponding angle of similar triangle. So therefore measure angle S is equal to measure angle Y. Measure angle S is 40, so Y is equal to 40 degree. हे दोन्ही अँगल 40 डिग्रीचे आहेत. अँड करस्पॉन्डिंग साइड कसे असतात, प्रपोर्शन मध्ये असतात. सो RS अपॉन XY, फर्स्ट सेकंड RS अपॉन XY इज इक्वल टू ST अपॉन YZ is equal to RT first third, adding first vertex X, third vertex होता है Z. So RT upon XZ. XZ corresponding side of similar triangle. What is given, RS is equal to 4.5. XY फाइंड करायचं आहे. नेक्स्ट ST इज इक्वल टू 5.7. नेक्स्ट RT दिलाय का, नाही. सो हा रेशो आपण नाही घेतला तरी हरकत नाही कारण एकही मेजरमेंट माहित नाही. सो व्हॉट इज नेक्स्ट काय दिलंय, RS अपॉन XY. हा रेशो किती आहे, 3/5. एक रेशो 3/5 असेल, तिन्ही रेशो किती असतील, 3/5 असतील. सो इज इक्वल टू 3/5. सो नेक्स्ट 4.5 अपॉन XY इज इक्वल टू आपण काय करणार आहे, 3/5. सो क्रॉस मल्टीप्लाय 3 into XY is equal to 4.5 into 5.
So therefore xy is equal to 4.5 into 5 upon 3. So 3 1s are 3 1s are एक शिल्लक राहिला किती 15 झाले. So 3 5s are 1.5. So answer is xy is equal to 1.5 into 5 7.5. So xy is equal to 7.5 centimeter. Next 5.7 upon yz is equal to 3 upon 5. Cross multiply 3 into yz is equal to 5.7 into 5. So therefore yz is equal to 3 1s are 3 1s are 0.2 remains. किती आले 27 3 9s are. So 1.9 into 5 किंवा तुम्ही 5.7 and 5.7 आणि ह्या 5चं मल्टिप्लाय करून नंतर 3 ने डिवाइड केला तरी चालेल. ओके 1.9 into 5 is 19 5s are 95. So 9.5 centimeter. So yz is equal to 9.5 centimeter. आता आपण हे दोन्ही ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करूया. त्यासाठी आपण फर्स्ट रफ फिगर ड्रॉ करून घेऊ. आपण रफ फिगर ड्रॉ करून घेतलेले आहे. ट्रायंगल RST, RS is equal to 4.5, ST is equal to 5.7 and angle AC is 40. Triangle XYZ, XY is equal to 7.5, angle Y is 40 and YZ is equal to 9.5. सो हे आपण रफ फिगर ड्रॉ केल्यानंतर आपण फेअर फिगर ड्रॉ करूया. सो ST is equal to 5.7, ST is equal to 5.7. सो फर्स्ट आपण सेक ST ड्रॉ करूया 5.7. सो या ठिकाणी आपण ST ड्रॉ केलेली आहे. लेंथ किती आहे 5.7. सो त्यानंतर हा अँगल किती आहे 40. सो अँगल S इज 40. सो अँगल आपण S ड्रॉ करून घेऊया. प्रोट्रॅक्टर घ्या. अँगल S इज इक्वल टू 40. सो सी हियर अँगल S इज इक्वल S किती 40 ड्रॉ करायचे. सो 0 10 20 30 40. आता आपल्या S आणि हा पॉइंट काय करा, ह्या पॉइंट मधून जाणारे रे ड्रॉ करून घ्या. रे आपण ड्रॉ केलेला आहे. त्यानंतर आपल्याला रेख RS किती आहे 4.5. रेख RS ड्रॉ करण्यासाठी कंपास मध्ये डिस्टन्स किती घ्या 4.5 मेजर करून घ्या. 4.5 मेजर केलेला आहे. त्यानंतर आपल्याला कोणता RS ड्रॉ करतोय. सो S वरती स्टील पॉइंट ठेवा. पुट पॉइंट स्टील पॉइंट ऑन द वर्टेक्स S आणि या आर्क वरती या प्रकारे आर्क ड्रॉ करा. या रे वरती या प्रकारे आर्क ड्रॉ करा. हा आर्क ह्या रेला ज्या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करतोय तो पॉइंट कोणता आहे R आहे. तर पॉइंट R आणि पॉइंट S जॉईन करून घ्या. या प्रकारे आपण ट्रायंगल RST कन्स्ट्रक्ट केलेला आहे. सिमिलरली आपण ट्रायंगल XYZ कन्स्ट्रक्ट करूया. ट्रायंगल XYZ ड्रॉ करण्यासाठी आपण फर्स्ट बेस किती आहे या ठिकाणी 9.5. सो YZ ड्रॉ करून घेऊ. YZ इज इक्वल टू 9.5. सो YZ इज इक्वल टू 9.5 या ठिकाणी आपण ड्रॉ केलेली आहे. त्यानंतर अँगल Y इज इक्वल टू 40. सियर 9.5 ची सेगमेंट YZ आपण ड्रॉ केलेली आहे. सो नेक्स्ट अँगल Y 40 डिग्री आपण ड्रॉ करूया. ओके सियर 40 डिग्रीचा आपल्याला अँगल Y ड्रॉ करायचा आहे. सो 0 10 20 30 40. हा पॉइंट आणि हा वर्टेक्स Y यामधून ह्या Y मधून आणि ह्या पॉइंट मधून जाणारे एक रे ड्रॉ करून घ्या. या प्रकारे आपण अँगल Y ड्रॉ केलेला आहे. नेक्स्ट आपल्याला XZ कन्स्ट्रक्ट करायचं आहे. XZ इज इक्वल टू 7.5. सो XZ 7.5 कंपास मध्ये मेजर
करून घ्या. सो 7.5 या ऑलरेडी मी मेजर करून घेतलेला आहे. सो स्टील पॉईंट वर्टेक्स वाय वरती पुट करा आणि या आर्क वरती या प्रकारे आर्क ड्रॉ करा. हा आर्क ह्या रेला ज्या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट झालेला आहे तो पॉईंट कोणता आहे? पॉईंट एक्स. हा पॉईंट एक्स. तर पॉईंट एक्स आणि पॉईंट झेड जॉईन करून घ्या. सो ड्रॉ सेगमेंट सेग एक्स झेड. सो आपण या प्रकारे ट्रायंगल एक्स वाय झेड कन्स्ट्रक्ट केलेला आहे. त्याचप्रमाणे अगोदर आपण ट्रायंगल आर एस टी सुद्धा कन्स्ट्रक्ट केलेला आहे. सो फ्रेंड्स, या व्हिडिओमध्ये आपण 4.1 मधील एक्झाम्पल 1, एक्झाम्पल फर्स्ट आणि एक्झाम्पल थर्ड सॉल्व्ह केलेला आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण या प्रॅक्टिस सेटमधील एक्झाम्पल सेकंड आणि एक्झाम्पल फोर्थ सॉल्व्ह करणार आहोत. हे चारही एक्झाम्पल, हे 4 एक्झाम्पल खूप महत्त्वाचे आहेत, IMP आहेत. व्यवस्थित समजून कन्स्ट्रक्ट करा. थँक्यू.